अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ आणि ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होण्याचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, खरंच स्वामी माऊलींची, स्वामी महाराजांची लीला ही खूप अगाध आहे. जो कोणी स्वामी माऊलींचं अंतःकरणातून स्वामी महाराजांना हाक मारतो किंवा स्वामी महाराजांची सेवा करतो तर त्यांच्यासाठी स्वामी महाराज हे नेहमी खंबीरपणे उभे असतात आणि त्यांच्यासाठी स्वामी माऊली हे नक्की धावून येतात, म्हणजे येतातच. खरंच स्वामी महाराजांची लीला इतकी अगाध आहे ना की तुम्ही एक वेळेस स्वामी महाराजांना आतुरतेने हाक मारून बघा. तुम्ही स्वतः अनुभवाल, तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की स्वामींची सेवा केल्याने तुमचं आयुष्य, पूर्ण आयुष्य कसं बदलून जातं, तुम्ही आधी कसे होतात आणि स्वामींची सेवा सुरू केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल झाले हे तुम्ही स्वतः अनुभवचाल. इतकी स्वामींची लीला आहे, इतके स्वामींचा चमत्कार तुम्हाला आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि तुम्ही स्वतः तो अनुभवसुद्धा घेऊ शकतात. तर ताईंनो, स्वामी महाराजांची सेवा करायला नक्की सुरुवात करा. तुम्ही स्वामी महाराजांची, तुमच्या जीवनात काही अडचण असतो, काहीही संकट असतो, तुम्ही स्वामी महाराजांची सेवा सुरू केली ना तर तुमच्या जीवनातील बघा सर्व काही संकट हे तर दूर होणार म्हणजे होणार, पण स्वामी माऊलींचा हात तुमच्या डोक्यावर नेहमी राहणार. प्रत्येक संकटाकाळी स्वामी महाराज तुमच्याकडे धावून येतील, तुम्हाला त्या संकटातून अलगदपणे बाहेर काढतील आणि ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही संपलं असं तुम्हाला वाटत असेल तर स्वामी महाराजांना हाक मारा. बघा, ती तुमची जी बुडालेली जी नाव आहे तर ती किनाऱ्यावर नेण्याचं काम प्रत्यक्ष स्वामी महाराज करतील. पण त्याचबरोबर आपले कर्मही तितकेच चांगले आपल्याला ठेवायला पाहिजेत. कारण तुमचे जर कर्म चांगले असतील, तुम्ही जर तुमच्या हातून जर चांगलं काम घडत असेल तर स्वामी महाराज नक्कीच तुमची मदत करतील. स्वामी महाराज नक्कीच तुमच्यासोबत असतील आणि योग्य त्यावेळी स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला दर्शनही देतील. तर ताईंनो, बघा, लवकरच स्वामी महाराजांची पुण्यतिथी येत आहे आणि तुम्हाला जर स्वामी महाराजांची सेवा करायची असेल, तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करण्याची खूप इच्छा असेल तर आवर्जून स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत म्हणजे जितकं तुम्हाला वेळ मिळेल, जितकी तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी तुम्हाला वेळ असेल तर आवर्जून स्वामी महाराजांची ही सेवा नक्की करून बघा. फक्त 10 मिनिटाची ही सेवा आहे आणि या 10 मिनिटाच्या सेवेने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे. आणि ती 10 मिनिटाची सेवा म्हणजेच स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक. आता बघा, तुमच्या घरात जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर ताईंनो, आवर्जून तुम्ही दररोज निदान 5 मिनिटाची, 10 मिनिटाची तरी स्वामींची सेवा ही आवर्जून करा. या 10 मिनिटाच्या सेवेने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. या 10 मिनिटाच्या सेवेने तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता बाहेर निघून जाईल. या 10 मिनिटाच्या सेवेने तुमच्या घरामध्ये जी व्यसनाधीश व्यक्ती असेल तर त्याचं व्यसनही बंद होईल. या 10 मिनिटाच्या व्यक्तीने म्हणजे या 10 मिनिटाच्या सेवेने तुमच्या घरामधील जी आजारी व्यक्ती आहे किंवा लहान मुलं सतत चिडचिडपणा करत आहेत तर त्यांचा आजारपण, तो चिडचिडपणसुद्धा कमी होईल, तो म्हणजे या 10 मिनिटाच्या सेवेने. मग तुम्ही दिवसभरातून फक्त 10 मिनिटे या सेवेला देणार नाहीत का? तर आवर्जून द्या ताई आणि तुम्ही स्वतः या सेवेचा अनुभव घ्याल की या सेवेने जीवनात कोणता चमत्कार होतो. तुम्हाला काय करायचं आहे, दररोजच्या, आता तुमच्या घरात जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही आवर्जून ही सेवा नक्की करा. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्यावेळेस देवपूजा करणार आहात तर त्यावेळेस देवपूजा करताना तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक पात्र असेल तर
चांगलीच गोष्ट आहे. नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा अभिषेक करू शकतात. पाण्याचा अभिषेक करा किंवा दह्या-दुधाचा पंचामृताचा अभिषेक करा. तुम्हाला अभिषेक करायच्या आधी सर्वात आधी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. नित्यसेवेच्या जी श्रोत मंत्राची जी नित्यसेवेची पुस्तिका आहे त्याच्यामध्ये स्वामी स्तवन आहे. सगळ्यात आधी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि नंतर अथर्व शीर्षक म्हणायचं आहे. स्वामी स्तवन म्हणताना तुम्हाला अभिषेक करायचा नाही. म्हणजे अथर्व शीर्ष म्हणताना तुम्हाला अभिषेकाला सुरुवात करायची आहे. गणपती अथर्व शीर्ष म्हणा, नंतर तुम्हाला हे स्त्री सूक्त म्हणायचं आहे, पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि पवमान सूक्त म्हणायचं आहे आणि नंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ करायची आहे. बघा, हे मंत्र तुम्हाला म्हणून स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अथर्व शीर्ष, स्त्री सूक्त, पुरुष सूक्त, पवमान सूक्त आणि एक म्हणजे 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप. एक माळच तुम्हाला करायचा आहे. 11 माळी जर तुम्हाला शक्य असेल तर करू शकता, पण एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे आणि असं करून तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आणि तो जे अभिषेक केलेलं स्वामी महाराजांच्या मूर्तीवर जे अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे तर ते तीर्थ तुम्हाला घरातील सर्व काही व्यक्तींना पिण्यासाठी द्यायचं आहे. ते तीर्थ तुम्हाला व्यस्त करायचं नाही, कारण ते तीर्थ इतकं पवित्र आहे. त्या तीर्थाची ताकद इतकी आहे की तुमचे जे शरीरातील रोग आहेत तर ते रोग नष्ट करण्याची ताकद त्या तीर्थामध्ये आहे. तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्याची ताकद त्या तीर्थामध्ये आहे. तुमच्या घरातील व्यसनाधीश व्यक्तीचं व्यसन दूर करण्याची ताकद त्या तीर्थामध्ये आहे आणि सर्व काही तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्याची ताकदसुद्धा त्या तीर्थामध्ये आहे. तर आवर्जून ताईंनो ते तीर्थ घरातील सर्व व्यक्तींना पिण्यासाठी द्या आणि स्वामी महाराजांना दररोज अभिषेक करताना हीच एक प्रार्थना करायची आहे की घरातील सर्व व्यक्तींना सुखी समाधानी ठेवा आणि मी जे काही काम करत आहे तर त्या कामात मला यश द्या आणि स्वामी माऊली सदैव तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर सदैव असाच राहू द्या, ही तुम्हाला स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे. आणि स्वामी महाराजांची छानपैकी आरती करायची आहे, धूपदीप लावायचा आहे आणि जो काही तुमच्या घरात सात्विक जेवण आहे तर त्याचा नैवेद्य स्वामी महाराजांना तुम्हाला दावायचा आहे. तर अशा प्रकारे ताईनं तुम्हाला दररोज तुम्ही स्वामी पुण्यतिथीपर्यंतसुद्धा ही सेवा संकल्पयुक्त करू शकतात. संकल्पयुक्त नाही शक्य नसेल तर तुम्ही दररोजसुद्धा अशीसुद्धा ही सेवा करू शकतात. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही स्वतः अनुभव घ्याल या सेवेचा त्यावेळेस तुम्ही दररोज स्वामी महाराजांचा अभिषेक तुम्ही स्वतः घरामध्ये करचाल याची मी गॅरंटी देते, कारण ही सेवा आहेच तितकी महत्त्वाची आणि या सेवेनं चमत्कारही तितकेच होतात. तर ताईंनो, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सेवेमध्ये. चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ.